पुण्यात जमिनीत गुंतवणुकीचा गोल्डन रूल काय आहे तुमच्या हिशोबाने? तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मी आता काल ज्यावेळेस हे करत होतो, त्यावेळेस एक ब्रोकर काय म्हणे, एक व्हिडिओ पाठवला मला WhatsAppला. व्हिडिओ पाठवल्यावर तो काय म्हणे, मी म्हणलं लोकेशन पाठवा, Google लोकेशन, कोऑर्डिनेट्स आणि तुमचं सातबारा आणि फेरफार बेसिक 2-4 डॉक्युमेंट पाठवा आत्ताचे. तो त्याचा व्हॉईस रेकॉर्डिंग आलं, की "सर तुम्ही जागा बघा, व्यवहार करा आणि मग मी तुम्हाला सगळी फाईल देतो." सगळी फाईल क्लिअर टायटल आहे. फाईल क्लिअर आहे तर मग तुला दाखवायची काय घाबरायचं? मग तो त्याचं म्हणणं अशा केसेसमध्ये काय असतं, जी लोकं म्हणतात ना, फाईल देऊ नको मला, म्हणजे 100 वर्षाचे डॉक्युमेंट वगैरे. अरे जे ऑनलाईन आहे, गट नंबर सांग तू फक्त. ऑनलाईन माझी मी बघतो. का बघायचं असतं? त्याच्यावर बोज आहे का नाही? तो वर्ग 1 ची जमीन आहे का नाही? आपण इथून वेळ द्यायचा. तो मला 70-80 किलोमीटरला बोलवतोय. इथून मी जाणार, त्याचे एक एक्सपेन्सेस आहे, तेवढा वेळ माझा जातोय आणि तिथे गेल्यावर कळलं की वर्ग 2 ची जमीन आहे किंवा हे आहे आणि तो त्याचा ब्रोकरेजसाठी तो काही करेल. असं नाही ना पाहिजे. मग आमची प्रोसेस कशी ठेवलेली आहे आम्ही, सिंपल काय, की तुम्हाला सगळे बेसिक डॉक्युमेंट्स आम्ही देऊ. एक फॉर्म आहे तो Google फॉर्म भरायचा. जर समजा तुम्ही सेलर आहे आणि तुम्हाला जागा मला विकायची आहे, तर तुमच्या सगळ्या डिटेल्स भरून मला पाठवायच्या. आमची लीगल टीम स्टडी करेल, की बाबा हे ओके आहे का? ओके असेल तर मग आम्ही व्हिजिटला येऊ. व्हिजिटला आल्यानंतर आम्हाला जागा वाटली, निगोशिएशन होईल. XYZ टोकन अमाउंट दिली जाईल. त्याच्यानंतर पब्लिक नोटीस दिली जाईल आणि एग्रीमेंट केलं जाईल. सोप्या पद्धतीनं.